पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। वेदांती येते माया, ऐसे म्हणजे प्राज्ञराया, असो किती बोलोवाया अज्ञान हे। 14व्या अध्यायातला 3रा श्लोक आणि त्याखाली असलेल्या ओव्यातली 17वी ओवी। या अगोदर या श्लोकाखाली झालेल्या 3 ओव्या आपण पाहिल्या। हा श्लोक महत्त्वाचा आहे। जगत निर्मिती करता कोणत्या प्रकारची स्थिती झाली असं यामध्ये सांगितलं। परमात्म्याच्या सानिध्यात जी मूळ माया आली, त्या मूळ मायेमुळं ब्रह्म आणि माया अशी एकत्र येण्याला महत ब्रह्म असं नाव आलं। महत ब्रह्म ही मूळ माया आहे आणि तिच्यापासून जे पुढं निर्माण झालं ते महत तत्व सगळंच परत काय होतं तर जिथं येऊन स्थिरावतं असं जे स्थान आहे हे महत ब्रह्म, तिथं काय आहे विश्रांतीला येतं। म्हणजे जेव्हा उत्पत्ती होते तेव्हा इथून बाहेर पडतं आणि जेव्हा प्रलय होतो तेव्हा इथं येऊन थांबतं। ही माया एकदा का परमात्म्याच्या सत्तेचं अंग घेतलं की तिथून जे जे काही निर्माण करते त्यापासून खूप विकार निर्माण होतात। एक प्रकारे जगत जे आहे हे या मायेचा विकारच आहे आणि त्यात जे जे काही नेहमीच निर्माण होते त्यापासून प्रत्येक वेळेला विकाराची अधिकाधिक वाढ आहे। या सगळ्या गोष्टी ज्या काही निर्माण झाल्या त्याचा जेव्हा विचार झाला तेव्हा एक एक नाव आपल्या आपल्या मताप्रमाणे देत आले। ते तसे ज्ञानीच सगळी मंडळी, त्यानं मायेचा नकार दिलेला नाही। माया आणि ब्रह्म हे एक आले असंही म्हटलं नाही, पण मायेला वेगळं नाव दिलं। एक जे होते अव्यक्तवादी त्यांनी अव्यक्त असं नाव दिलं। अव्यक्त म्हणजे काय की जे व्यक्त दशेला आलेलं नाही ते, तेव्हा मूळ माया ही अजून व्यक्त दशेला आली नाही तोपर्यंत ते अव्यक्त आहे। दुसरे जे होते त्यांनी सुद्धा याला प्रकृतीच म्हटलं। ही सुद्धा प्रकृती काय आहे तर हे या सगळ्या जगताचं उपादान कारण आहे। यापासूनच सगळं जगत निर्माण होतं असं प्रकृती हे नाव देणारे सांख्यवादी होते। आता आपण चालू ओवीमध्ये पाहिलेलं आहे की वेदांती येते माया, वेदांती लोक हिला माया म्हणतात। माया म्हणजे काय आहे तर माया असं म्हणतात की ती सत्य आहे असं म्हणूस्तोवर नाहीच, दिसत नाही, आणि असत म्हणूस्तोवर हे सगळं तर काय आहेच की। म्हणून मग सत आणि असत ह्या दोघांहून विलक्षण असणारी ही माया, सतासत विलक्षण। आता या मायेला जसं माया म्हटलं गेलं तसं दुसरं नाव आलं अज्ञान। अज्ञान म्हणजे काय आहे, आवरण आहे। आणि हे आवरण जे काही निर्माण झालं त्याच्यापासून आता सगळ्या गोष्टी घडत गेल्या। आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेच रूप यया अज्ञानासी। अज्ञानाची व्याख्या केली, फार महत्त्वाची ओवी ही, की आपणच आपल्याला विसरलो। आपण कोण आहे ह्याचा विसर पडतो। हे जे विसरणं याचं नाव अज्ञान। जेव्हा आपल्या ठिकाणी आपल्यापणाचा विसर झाला पण ते तेवढ्यात थांबलं असतं तर झालं असतं ना। त्याच्या पुढं काय आहे, आपण कोण आहे हे विसरलो, पण आपण कोण आहे हे धरून आपण पुन्हा बाकीच्या गोष्टी करू लागलो। हे नंतरच आहे, पण सुरुवातीला जे विसरणं आहे ते विसरणं का झालं तर त्याचं नाव अज्ञान। अज्ञानामुळं विसरणं झालं। कारण जेव्हा परब्रह्माच्या सानिध्यात आलेली माया
ह्या मायेनं त्या सत्तेवर पांघरून घालायला सुरुवात केली. आता परमात्म्याच्या सतपणाला काही तिला झाकता आलं नाही, पण परमात्म्याच्या चितपणाला आणि आनंदपणाला झाकता आलं. चितपणा हे स्फुरद आहे, म्हणजे तिथून जाणीवा बाहेर पडतात, त्या जाणीवेलाच झाकलं. अर्थात आनंद आहे त्यामुळं झाकला गेला. त्या झाकण्यामुळं मी कोण आहे हे झालं आपलं, विसरलं गेलं. आता त्याच्यात काय आहे की जसा अंधार गुडूप पडला, म्हणजे वस्तू शेजारी असूनसुद्धा आपल्याला ती कळत नाही. चक्रवाक नावाचे जे पक्षी असतात, हे दोघं जण काय आहे की जोडीनं राहतात, नर मादी. ते एकमेकाला कधी सोडत नाहीत, पण त्यांना एक प्रकारे शाप मिळालेला आहे. आणि त्या शापामुळं होतं काय, ते रात्रीच्याला जवळजवळच बसलेले असतात, पण त्यांना असं वाटतं, त्यातल्या नराला वाटतं माझी मादी कुठंतरी निघून गेली, म्हणून तो मोठ्याने ओरडतो, म्हणजे हाक मारतो. आणि हिला वाटतं कुठे गेला आहे काय की माझा नर, म्हणून ती ओरडते. दोघंही ओरडतात, पण दोघालाही कळत नाही की आपण जवळजवळच आहे. ते ओरडून ओरडून कुठं दूर गेली ह्याच्यासाठी सारखा आक्रोश करतो, मादी सतत आक्रोश करते. उजाडलं, चांगलं दिसायला लागलं की मग दोघालाही कळते की आपण जवळजवळच आहेत. तसं जवळ असूनसुद्धा आपण विसरलो, हे अज्ञान आहे. आता हे जे विसरण्यास कारण झालं, त्या अज्ञानाचं आणखीन सगळ्या गोष्टीने आपल्याला समजून देत आहेत. आणि काही एक असे जे विचारा वेळे न दिसे, वाती पाहता जैसे अंधारे का. आता त्याला आणखीन असं दाखवून दिलं की विचार म्हणजे कोणता, मी कोण आहे या विचाराचा. हे बाकीचे विचार आहेत ते वरचेच विचार आहेत, वरच्या विचाराला एवढं काय धारण करायचं आहे. म्हणून जे विचार आहे तो विचार मी कोण आहे ह्याचा विचार करत असताना त्यावेळेस लक्षातच येत नाही की मी कोण आहे. मग त्या विचारांना आपली जाणीव जागी होत नाही. आपल्याला आपल्या आहेपणाची जाणीव नसल्यामुळं आपण कोण आहे ते न कळालं. आता त्याला त्यांनी असं सांगितलं की वाती पाहता जैसे अंधारे का, म्हणजे जसं अंधार शोधायला घेतले, पण कोणी दिवा लावला आहे त्या दिव्याने, मग अंधार कसा दिसणार, दिव्याने अंधार कसा दिसणार आहे. आणि हा दिवा लावून घेतो आणि अंधाराला शोधतो. तुकाराम महाराजाचं एक अभंग आहे की दीप घेऊनी दुंडीती अंधार, भेटे हा विचार अघटित. दिवा घेऊन अंधार हुडकायचा म्हणलं तर कसं, मग तसं विचाराने काय करायला लागले, अज्ञान हुडकायला चाललेत. जिथं विचार परिपक्व होतो आणि विचार जर येत असेल तर अज्ञान कसं सापडेल, विचाराच्या वेळेला ते नसतंच. पण विचार येतो तो अज्ञान शोधण्याचा नाही, दुसराच काहीतरी विचार आपण करत असतो. पण ज्यांच्या ठिकाणी हे आवरण पडलं आहे ते अज्ञान तरी कसं आहे असं पाहण्याचा विचार येतो, तेव्हा त्या विचारात मात्र हे सापडत नाही. हालविल्या ही जाये निश्चळी तरी होये, दुधी जैसी साय दुधाची ते. त्याला आता आणखीन चांगलं उदाहरण दिलं की दूध तापायला ठेवलं आहे आणि सतत त्याच्यामध्ये एखादी पळी घालून हलवायला लागले, ते सतत ढवळायला लागले तर त्याला सायच येत नाही. पण मंद अशा असलेल्या अग्नीवर दूध ठेवलं आणि जर हलवलं नाही तर त्यावर साय येते. मग इतकी जाड साय येते की त्याच्यानंतर जे काही दूध आहे ते दूधच आपल्याला कळत नाही, इतकं म्हणजे जाड. असं सांगतात की जाड साय आली तर किती पातेलं वाकडं केलं तरी त्यातनं दूध खाली पडत नाही, कारण साईनं ते दूध तसंच धारून केलेलं असतं. म्हणजे काय झालं, हलवलं तर साय नाही, सारखं दूध हलवलं तर साय येत नाही. पण जर नाही हलवलं तर त्याच्या ठिकाणी काय होतं तर साय येते. तसं विचार करतच बसला तर तुम्हाला अज्ञान सापडायचं नाही नसेल, पण त्याचा विचारच केला नाही तर अज्ञानाचं आवरण कायमचं राहील. मग मात्र त्या आवरणानं आपण कोण आहे ह्याचं कधीच भान होणार नाही. जई जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान, ते सुषुप्ती का घन जैसी होय. आता त्याला अजून उदाहरण दिलं की जागा असला की आम्ही जे काही असेल ते दृश्य त्याच्यातच गुंतलेलो असतो, आणि जर आमच्या ठिकाणी झोप लागली असली तर स्वप्नात गुंतलेला असतो. आता जागृती नाही
आणि स्वप्नही नाही, अशी जी अवस्था आहे, मग त्या ठिकाणी काय आहे की जर जागा नाही, जर स्वप्न नाही, तर मग समाधी आहे का? म्हणजे समाधी नाही. समाधीत तर काय आहे, स्वरूपाचं भान असतं. इथं स्वरूपाचंही भान नाही. अशी जी काही अवस्था आहेत की जिथं जागृती नाही म्हणायचं, जिथं स्वप्नही नाही म्हणायचं, जिथं समाधी नाही, मग काय आहे, तर मग केवळ घन सुषुप्ती, दाट अशी, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, गाढ झोप आहे. गाढ झोपेत तरी मी कोण आहे कोणाला कळत असतं? कोणालाच कळत नाही. गाढ झोपेतसुद्धा मनुष्य स्वतःला विसरलेला असतो. स्वतःचं अंतरून काय आहे त्याचं त्याला भान नसतं. आपण कोणत्या दिशेकडं डोकं केलं आणि कोणत्या दिशेला पाय करून झोपलो ह्याचं त्याला काही नसतं. काय मीपणाचं भान नाही, कशाचंच भान नाही. ही सुषुप्ती अशी जी अवस्था आहे की जे सुषुप्ती आहे, त्या सुषुप्तीत काय आहे, तर पूर्ण असं जसं अज्ञानाचं आवरण आहे. का न वियता वायुते वांझे आकाश रीते तया ऐसे निरुते अज्ञानगा. अज्ञान कसं असतं हे सगळं सांगत आले. इतकी उदाहरणं आपल्या पुढं आणली. आणखी एक उदाहरण असं दिलं की आकाशातून वायू बाहेर पडला तर मग त्याच्यात असलेली हालचाल आपल्याला कळते. मग वारा काय करतो, झाडाला हलवतो, गवताची पाती हलतात, मनुष्याच्या अंगावरचे कपडे हलतात. जसा वारा जोराचा असेल तसं जोरानं सगळं हलतं. जोरात नसेल तर जेवढं काही असेल तेवढंच हलतं. पण जे काही आहे ते वायूच्या असण्यानं, वायूमुळं आपल्या ठिकाणी त्याची चंचलता कळते. वाराच नसेल तर केवळ आकाश आहे. ते आकाश तुमच्या ठिकाणी काय आहे काही नाही हे सुद्धा कळणार नाही. असं असणारं आकाशच तेवढं असतं. मग ते आकाश जसं आपल्याला काहीच जाणीव करून देत नाही, तसं हे अज्ञान आहे. पैल खांब का पुरुखू ऐसा निश्चयो नाही येखू परी काय नेनो अवलोकू दिसत असे. आता त्याच्यात पुढचं उदाहरण आहे की एखादं काय आहे, संध्याकाळची वेळ आहे, उजेड नाही आणि फार अंधारलेलं पण नाही. असं जे काय आहे की ज्याला काय आहे झावळं म्हणतात, किंवा फार असं अंधारलेलं नाही, अगदी गडद अंधार असतं तर काय पुढचं कळलंच नसतं. आणि चांगला ठळठळीत जर प्रकाश असतं तरी समोरची वस्तू कळाली असते. पण अशी वेळ आहे की तिथं काही थोडंसं काय दिसतं आणि काही दिसत नाही अशी वेळ. त्याच्यात एखाद्या झाडाचा बुंधा निसता रस्त्याच्या कडेला आहे, त्याला वरचे फाटे नाहीत, काही नाही, आणि ते रोवलेलं आहे. मग चालणाराला हे नवीन रस्ता असल्यामुळे हे काय माहीत नाही, तेव्हा त्याचा भ्रम होतो की हे काय आहे. मग भ्रम होतो म्हणण्यापेक्षा त्याला काही कळत नाही. मग हे काय आहे, खांब आहे काय एखादा माणूस उभा राहिला आहे, असं जे त्या ठिकाणी वाटत असतं. मग त्याला काय आहे ते न कळणे हे अज्ञानाचं लक्षण आहे. त्याच्या ठिकाणी आता काय आहे, काय कळालं असतं तर प्रमाज्ञान झालं असतं. प्रमाज्ञान म्हणजे इंद्रियानं जे ज्ञान होत असतं त्याला प्रमाज्ञान. आणि हे काहीतरीच आहे, किंवा हा नक्कीच कोणीतरी एखादा चोर उभा राहिला असं वाटलं असतं तर भ्रमज्ञान झालं असतं. पण सध्या प्रमाज्ञान नाही, भ्रमज्ञानही नाही, असं फक्त न कळणे, हे न कळणं तिथं उभं राहिलं. तेवी वस्तू जैसी असे तैसी कीर न दिसे परी काही अनारिसे देखिजे ना. आता ती अवस्था आपल्याला समजून दिली की वास्तविक पाहता परमात्म वस्तू नाही असं कधीच होत नाही, कायम आहे. पण आता कळत नाही ना, आहे असं वाटत नाही. म्हणून मग तिच्या ठिकाणी काहीच आम्हाला अनुभवाला येत नसल्यामुळं नाहीपणा उभा राहिला. आणि नाही पुन्हा उभा राहत असेल तर मात्र काय की अनारिसे परी काही अनारिसे देखिजे ना, आणि काही दिसतही नाही. वस्तू आहे हे कळत नाही आणि काही दिसत नाही. हे जे काही आमच्या ठिकाणी आवरण असतं त्याचं नाव अज्ञान. ना राती ना तेज ते संधी जेवी सांज तेवी विरुद्ध ना निज अज्ञान आथी. आता त्याच्यावर काय आणखीन एक लक्षात घ्यायचं की जसं दिवस असला तर सगळंच कळतं, रात्र असली तर काही समोरचं कुठं काय आहे ते कळत नाही.
पण रात्रही नाही आणि दिवसही नाही, अशी जी मधली सांज वेळ आहे, सकाळची म्हणा, दुपारची, रात्रीचं अजून काय आहे, अंधार सरकत चालला आहे आणि सूर्य उगवतो आहे म्हणजे उजाडतं आहे, असं जे मधलं आहे, आणि संध्याकाळच्या वेळेला दिवस संपत चालला आहे, रात्र नाही, अशी जी वेळ आहे, ह्या दोन्ही वेळेला आपण संधिप्रकाश किंवा सांज वेळ म्हणतो. सकाळची जी असणारी त्यावेळेस काय असतं, तर त्यावेळेस कोणतंच समोर नाही, म्हणजे मग दिसतं म्हणणंही नाही आणि नाही दिसत म्हणणंही नाही, अशी जी काही अज्ञानाची वेळ आहे. असं जे समोर आहे, आता यात एक आहे की जे योग्य दिसलं असतं तर ठीक आहे, पण विरुद्ध दिसलं असतं तर काहीतरी दिसलं तरी म्हणलं असतं ना, त्याला विरुद्ध तर नाव दिलं असतं, पण विरुद्धही नाही. आत्ता आपण जशी मांडणी केली की जे आम्हाला दृश्य दिसतं ते आमच्या ठिकाणी दिसणं झालं किंवा काही ऐकण्यात आलं किंवा काही चाखण्यात आलं तर त्याचं नाव प्रमा. डोळ्याने पाहिलं ते डोळ्याने निर्माण झालेली प्रमा. जर काही आहे कानाने ऐकलं असलं तर कानाने निर्माण झालेली प्रमा. प्रमाज्ञान म्हणजे प्रमाणद्वारा आम्हाला कळतं ते. आणि विरुद्धच कळलं असतं तर ब्रह्मज्ञान, पण विरुद्धही कळलं नाही ना आत्ता, आणि प्रमाज्ञानही नाही. असं दोन्हीकडून काही न कळण्याची अवस्था आहे, त्याला अज्ञान असं म्हटलं. ऐसी कोणी एकी दशा ते वादू अज्ञान ऐसा दया जया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाव. त्याला आता अत्यंत चांगलं असं उदाहरण दिलं की काय आहे की कोणतंच काही नाही, म्हणजे चांगल्या प्रकारचं कळतंय असं नाही आणि काहीच कळत नाही असंही नाही. मग हे जे मधलं आहे त्याचं नाव अज्ञान. त्याला दुसरं उदाहरण असं दिलं की एखादं प्रकाशवान वस्तू आहे आणि त्याला गुंडाळलं काहीतरी, म्हणजे एखादं काय आहे दिवा आहे आणि त्या दिव्याला झाकण टाकलं म्हणा, पाटी झाकली, आता दिवा दिसतोय का, दिवाही दिसत नाही आणि काहीच नाही, असं जे काही आहे तसं झालेलं आहे, म्हणून त्याचं नाव क्षेत्रज्ञ. हा जर आत्मस्वरूप असतं तर आत्मस्वरूपाचं प्रकाशत्व आपल्याला कळालं असतं, पण आत्मस्वरूपाचं प्रकाशत्व बाहेर पडण्याच्या अगोदर त्याला आवरण बसलं. इथं जसं उदाहरण दिलं आहे की नाही, गुंडाळलेलं आहे ते प्रकाशतत्व, तसं ह्या सगळ्या अज्ञानानं त्याला गुंडाळून टाकलं आणि मग ते जे काही आहे ते गुंडाळलेल्या अवस्थेला धारण झालं, त्याचं नाव क्षेत्रज्ञ. तेव्हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ मागच्या अध्यायात विषय झाला. जो क्षेत्रज्ञ आपल्या स्वस्वरूपाला विसरून प्रकृतीचा संबंध धारण करतो तो क्षेत्रज्ञ म्हणजे जीव. आणि ज्यानं आपल्या ठिकाणी आपल्या जीवपणाचं भान धारण करून मी जीव नसून ब्रह्मरूप आहे हे ज्याच्या ठिकाणी उभं राहिलं तिथं ज्ञान. पण आता काय झालं, आवरण तयार झालं, आवरणामुळं आता त्याने प्रकृतीचा भाव घेतला तर तो झाला जीव, आणि प्रकृतीचा भाव घेतला नाही तर मग कोण आहे, तर ते 15व्या अध्यायात त्याचा विषय मांडला. याला म्हणायचा अक्षरपुरुष. क्षरपुरुष हा कोण आहे, तर क्षरवस्तूशी गुंतून घेतलेला आहे, क्षरवस्तूचा मीपणा धारण केलेला आहे. उत्तम पुरुष कोण आहे, काही नाही, मी कोणाचा नाही, माझं कोणी नाही, अशा ठिकाणची ज्याची भावना आहे तो उत्तम पुरुष. पण जो अज्ञान आवरणात गुंतला आहे तो अक्षरपुरुष. क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी आपल्या ब्रह्मत्वाचं ज्ञान असतं तर त्याने पुढच्या अज्ञानाला बाजूला केलं असतं, पण ब्रह्मत्वाचं ज्ञानही तिथं नाही आणि क्षरपणाचंही ज्ञान नाही, असं जे मधलंच अंतर आहे त्याचं नाव अक्षरपुरुष. हा क्षेत्रज्ञ तसा आहे. आता फक्त त्याला गुंडाळलेले, त्यातनं त्याचं प्रकाशत्व विपरीत भावानं विरुद्ध भावानं बाहेर आलं तर क्षरपुरुषाला तो बाहेर पडला. पण जाणीव झाली तो उत्तम पुरुषाकडे गेला, पण मध्येच राहिलेला आहे. अज्ञान थोरिये आणिजे आपण पे तरी नेणिजे ते रूप जाणिजे क्षेत्रज्ञाचे. आणखीन त्याची व्याख्या चांगली केली की ज्यानं काय केलं, हे गुंडाळलेलं तसंच धारण केलं आणि तसंच तिथं राहिला, त्याला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला नाही, मी कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला नाही. मग आपण पे तरी नेणिजे, हे आवरण बाजूला नाही करायचं तर नको करू दे, पण तू कोण आहे ह्याची तरी जाणीव घे, तेही त्याच्या ठिकाणी नाही. म्हणजेच
असा जो काही आहे की तो प्रत्यक्ष असूनसुद्धा त्याच्या स्वतःच्या ठिकाणचं प्रकाशत्व त्याला काय आहे कळेना, ते जे काही ज्या प्रकाशाला आवरण पडले ते आवरण दूर करेना, असं जे काही रूप आहे त्याचं नाव क्षेत्रज्ञ. हाची उभय योगू बुझे बापा चांगू सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा. आता एक आहे की काही जरी झालं तर प्रकाशित वस्तू सामान्यतः पारदर्शक वस्तूंनी जर आवरित केली, एखादा लाईटचा दिवा आहे आणि त्याला साधं कापड मलमलचं जर गुंडाळलं तर त्यातनं दिवा कळेल का नाही आपल्याला, प्रकाश कळेल. मलमलपेक्षा जास्त अजून दाट असणारं जाड असणारं कापड गुंडाळलं तर मग थोडासा प्रकाश मंद प्रकाश येईल. त्याहून जाड गुंडाळलं तर किंवा एकावर एक पदर घातले तर मग तर काय आहे दिसायचंच नाही. पण त्यातनं एवढं तेवढं जे दिसतं त्या अज्ञानाची वाढ होत चालली. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की हे जे काही अज्ञान आहे त्याच्यात एवढा तयार झाला की मग तो जी परमात्म्याची सत्ता आहे ती नैसर्गिक आहे. त्यामुळं अज्ञानानं किती आवरण घातलं तरी सत्यपणाला कुठं घातलं आहे, म्हणजे परमात्मा सत चित आणि आनंद आहे, तेव्हा सतपणावर आवरण घालता येत नाही. अज्ञानानं परमात्म्याच्या सतपणाला तसंच ठेवलं, म्हणजे मी आहे हे जाणीव केली. मी कोण आहे ह्याची जाणीव नाही, मी आहे म्हणजेच सामान्यता कळतं आहे, पण मी कोण आहे हे विशेष कळत नाही. विशेष कळणं घ्यायसाठी तर परमार्थ आहे, विशेष आपण कोण आहे कळून घेतलं पाहिजे. त्यामुळं विशेष कळत नाही. ज्याच्या ठिकाणी विशेष कळतं आहे ती स्वतःला जीव म्हणतो. पुन्हा त्यावर एक आवरण आलं की मी पुरुष आहे मी स्त्री असं देहाला धरून बोलतो. त्याच्यावरून आवरण आले की परत मग आम्ही कोण आहे, श्रीमंत आहोत, आम्ही खूप शिकलेले आहोत, अमुक तमुक अनेक त्यावर तो तेच घेऊन बसतो. हे अज्ञान थोरिवे आणि जे अज्ञान वाढत चाललं आहे. पण जोपर्यंत त्याच्या ठिकाणी काहीच नाही, पण हे जे काही सत्ता आहे परमात्म्याची ती स्वाभाविक आहे. परमात्मा स्फुरद्रूप असल्यामुळं स्फुरण चालूच आहे. आता अज्ञाना सारिखे वस्तू आपण पेची देखे परी रूपे अनेके नेनो कोणे. आता त्या अज्ञानानं नुसतं शांत बसणं नाही ठेवलं. अज्ञान प्रकर्षित झालं, बाहेर पडायला लागलं की त्या सत्तेचा उपयोग करून घेऊन स्फुरणावर आवरण घालून स्फुरणाचं जर काही पुढं जाणीवा होऊ लागल्या तर त्या जाणीवा ज्या होत असतात त्याला अविद्या असं म्हणायचं. हे नाव तिथून पुढं त्याच्यासाठी आलं, कारण विद्येनं कळत होतं, अविद्येनं कळत नाही. पण कळत नसणारं गप्प कुठं बसतंय, ते मला काहीतरी कळलं म्हणून भाव धारण करतं. मग ते चुकीचं आहे का बरोबर आहे ह्याचं त्याला काही कळत नाही. हे जे सुरुवात झाली त्याच्या पुढं त्याच वस्तूला वस्तू म्हणून न पाहता आपण कोणतरी आहोत ह्याची जाणीव त्या ठिकाणी होऊ लागली. आणि मग असं करत अनेकपणा झाला. कारण एक वस्तू जिथं आहे तिथं तो स्वतःला मी म्हणायला लागला की तेवढ्यापुरता झाला, दुसरा स्वतःला मी म्हणायला लागला तेवढ्यापुरता. असे सगळे मी म्हणायला लागल्यावर जितके आहेत तितके होऊ लागले ना. आणखीन काय आहे, जेवढ्यांचं जेवढं मीपण आहे तेवढा वाढत चालल्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की अनेकपणा येऊ लागला. जैसा रंकू भ्रमला म्हणे जा रे मी रावो आला का मूर्छितू गेला स्वर्गलोका. आता त्याची कशी बदल होतो पहा. म्हणजे तिथं आता ब्रह्मज्ञानाची सुरुवात झाली. कुणीतरी एक मनुष्य त्याला नाव दिलं दरिद्री. खायला नाही, प्यायला नाही, अंगाला कपडा नाही, कुठं माझं घर म्हणायला घर नाही, काहीच नाही. पण तो आपला जो आहे त्या असलेल्या त्या स्थितीचा आहे. निर्धन आहे म्हणलं चालेल, कोणतं धन नाही. पण बोलताना मात्र दुसऱ्याला म्हणत नाही किंवा मी गरीब आहे, मी फार दरिद्री किंवा माझ्याजवळ काही नाही, असलं काही नाही. कुणी मनुष्य आला की त्याला म्हणतो मी राजा आहे बरं का, मी राजा आहे बरं का. आता तो आहे कोणत्या अवस्थेचा आणि सांगतो काय मी राजा आहे. मी राजा हे भ्रम आहे का नाही त्याचा. जर त्यांनी सांगितलं मी राजा आहे, मला काय करा मुजरा करा, मला नमस्कार, तर दुसरे काय मुजरा तर करणार नाही पण हसतील. कारण का तर हा भ्रम आहे त्याचा. दुसरी गोष्ट अशी
की कोणी एक मूर्छित पडला, बेशुद्ध पडला. आता त्याला काय आहे, सावध नाही, झोपी गेलेला नाही, पण मूर्छा आहे. मग त्या मूर्छेतनं तो जागा झाला, त्याला बाहेर आलं. काय म्हणले, अरे किती वेळ झाला तो असा, तुम्हाला माहीत नाही म्हणणं मी स्वर्गलोकात गेलतो. आता हा मूर्छेत आहे, ह्याला ह्याचंच भान नाही, इतकी त्याची काय मूर्छना आलेली. तरीसुद्धा मी स्वर्गलोकात गेलो होतो, मी स्वर्गलोकातनं हिंडून आलो आहे असं सांगत असेल तर लोकांच्या लक्षात येते हे बेशुद्ध पडला होता. बेशुद्धीत ह्याचं ह्याला काय आहे ते माहीत नव्हतं, आणि मग हा स्वर्गलोकात कसा गेला, पण तो त्याचा भ्रम असतो. तेवी लचकलिया दिठी, मग देखणे जे जे उठी, तया नाव सृष्टी मीच विये पैगा. आता एकंदरीत सांगत असताना काही गोष्टी काय आहे की अशा तऱ्हेनं सांगतात की जसं काय असतं की आपले डोळे आहेत, आपल्या डोळ्याला ह्या बाजूला आपण जर असं दाबलं तर आपल्या दृष्टीत अनेकता निर्माण होते, मग अनेक आहे असं वाटतं. किंवा लहान पोरं जसं अंगाभोवती फिरतात आणि गोल 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 फिरले आणि एकदा उभा राहिले की पुन्हा सगळंच फिरतं आहे असं त्याला वाटतं. घर फिरतं आहे, झाडं फिरतेत. इथं काय झालं आहे, हे खरोखर फिरतं आहे का त्याची दृष्टी चळली, तर दृष्टी चळली. ही दृष्टी चळली म्हणजे मग जे जे काय आपण पाहत असतो ते सगळं पाहणं योग्य असतं, तेच असतं असं नाही. जेव्हा दृष्टी चळली की जे काही दिसत असेल ते सगळं जे दिसतं ते वेगळंच आहे, दिसणं बंद झालं नाही, पण ते जे काही दिसतं ते दृश्य आहे आणि त्या दृश्याचंच नाव सृष्टी. आता तसं पाहायला गेलं तर आपल्याला काय आहे, दगड दिसतोय, आपल्याला वीट दिसते, पण तेच जर एकावर एक थर रचले, योग्य प्रकारे त्याची काय आहे भिंतीसारखा आकार तयार केला, त्यावर छत तयार केलं, तर आता हे वीट आहे, हे वाळू आहे असं नाही म्हणणार आम्ही, हे घर आहे म्हणणार. वस्तू त्याच आहेत, पण ज्या वस्तूला एकटं पडलं इकडं तिकडं तर त्याचं नाव वीट होतं. भिंतीसारखी रचना तयार झाली, भिंत तयार झाली, वर छत तयार झालं की मग वीट आणि वाळू आहे असं कोण म्हणेल. भिंतीकडं बोट दाखवलं किंवा घराकडं बोट दाखवलं तर हे घरच आहे म्हणणार. आणि जर एखादा म्हणला नाही हो विटाचं आहे ते एकावर एक लावलेल्या आणि वर काय सिमेंट कॉन्क्रीटचं वर झालं आहे, तर त्या ज्याचं घर आहे त्याला हे म्हणवत आहे काय, असं नको म्हणू म्हणेल. पण दिसतंय ते घर आहे, ही सृष्टी रचना आहे. सृष्टी रचनेत परमात्म्यानं किंवा ईश्वरानं जे मूळ उभा केलं आहे त्याचंच घेतलं आहे आम्ही, आणि जी सृष्टी झाली तिचं नाव जीवसृष्टी. मग जीवसृष्टीची निर्मिती झाली, हे सगळं काय झालं आहे, लचकलिया दिठी, दृष्टी चळली आमची, आणि चळलेल्या दृष्टीनं आम्ही ह्या सगळी नावं त्या ठिकाणी मांडलेली आहेत. अशा तऱ्हेनं एक 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 आमचे जे काही आहे अज्ञानापासून पुढं पुढं वाढणारे ब्रह्मज्ञानाचे भाग कसे पक्के होत चालले. जैसा का स्वप्न मोहो तो एकाकी देखिजे बहुव, तो चिपुडात्मया स्मरणे विन असे. आता त्याला सगळ्यांच्या अनुभवाचा विषय आला की कोणीही मनुष्य झोपला म्हणजे स्वप्न पडतं. स्वप्नच पडलं नाही असे म्हणणारे क्वचित असतील, पण स्वप्न पडतंच, प्रत्येकाला पडतं. आपल्याला गाई गुरंसुद्धा असे जर निवांत असले तर त्यांचे भोवया डोळे असे हलतात, म्हणजे त्यावेळेस ते सुद्धा स्वप्नात असतील, त्यांचे त्यावेळेस का डोळे हलतात. मग तर मनुष्य जसा स्वप्नामध्ये असला की स्वप्नात काही पण दिसतं. एक मनुष्य आहे आणि तो स्वप्नामध्ये गाई राखायला गेला. मग आता गाई किती त्याच्याजवळ, त्या काय असतील, 10 असतील, 15 असतील. शिवाय कुठं गेला आहे तर कुठं तरी चरावर रानामध्ये. बरोबर त्याच्याबरोबर दुसरे गुराखे आले, त्यांच्याही गायी होत्या. तिसरा आला, त्यांच्याही गायी होत्या. हा कोण आहे तर हा स्वप्नातला आहे, आणि स्वप्नात इतक्या गायी पाहतो. एवढ्या गायी स्वप्नात नेल्या होत्या का त्यांनी बाहेरून? मग कुठे झाल्या ह्या गायी? स्वतःच्या गायी दुसरा जवळ आलेला त्यात एकच पुष्कळ होतो. मग त्याच्याकरता तो एकाकी देखिजे बहुवा, आपण एकच आहे पण अधिक अनेक अनेक बघतो. हेच तत्त्व सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं स्वप्नामध्ये आपणच अनेक होतो तसा परमात्मा अनेक झाला आहे.
ही जी काही जगत ते दिसतंय ते परमात्माच, म्हणजे परमात्म्याचं हे स्वप्नच आहे, त्याच्यात हे आदेकपण आलेलं आहे. तोच पांडू आत्मया, तोच पाडू आत्मया स्मरणे विन. तेव्हा आत्म्याचं जोपर्यंत स्मरण आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला अनेकच दिसणार आहे. हे सगळं अनेकपणाकडं कसं वाहत चाललं, एका अज्ञानाने इतकी सगळी मांडणी कशी केली ते आपल्याला पाहायचं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.